भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मुदखेड शहरात उभारण्यास परवानगी मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते मारुती शिवाजी डुबुकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। या मागणीसाठी त्यांनी 12 मे 2026 पासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय। याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की नगरपालिकेने स्वतःच्या निधीतून 14 मार्च 1989 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा खरेदी केलाय। मात्र गेल्या 40 वर्षांपासून हा पुतळा पालिकेच्या बंद खोलीत धूळ खात पडलाय। पुतळा उभारणीसाठी शासन निर्णयानुसार आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या आणि ठराव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। मुदखेड नगरपालिकेने 9 फेब्रुवारी 2026 रोजी पुतळा समिती स्थापन करून तसा ठराव दिलाय। तसेच मुख्याधिकाऱ्यांना पत्रानुसार गट क्रमांक 565 मधील रस्त्यापासून 3 मीटर अंतराच्या आत पुतळा बसवण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। मारुती डुबुकवाड यांनी निवेदनात म्हटलं आहे की महापुरुषांचा पुतळा इतकी वर्ष बंद खोलीत ठेवणं हा त्यांचा अपमान आहे। वारंवार अर्ज करून देखील मुदखेड नगर परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम परवानगी मिळण्यास विलंब होत आहे। जर प्रशासनाने 1 जून 2026 पर्यंत यावर ठोस कारवाई केली नाही तर मुदखेडकरांच्या वतीनं नाईलाजास्तव त्या जागेवर 3 मीटर जागा सोडून पुतळ्याचं काम सुरू केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार मुदखेड, पोलीस निरीक्षक मुदखेड आणि मुख्याधिकारी नगरपालिका मुदखेड यांना माहितीसाठी देण्यात आलेलं आहे। आता या संवेदनशील विषयावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय। म्हणणं आहे की 23 मध्ये उपोषण केले पहिलं आहे, त्यानंतर 25 मध्ये उपोषण 22 तारखेला चौथ्या महिन्यात केलेलं असून सतत बाबासाहेबांच्या पुतळ्याचं 40 वर्षांपर्यंत काम असल्यामुळे वारंवार पत्र देऊन सुद्धा शासन दखल घेत नसल्यामुळे आता हे साखळी उपोषण तिसरं ठेवलेलं असून समिती आम्ही गठीत करण्यासाठी पत्र दिले असताना आम्ही एक दोन समितीच्या वतीनं आम्ही ठराव घेऊन त्यानुसार समिती 10-2 या कारणाने आम्ही समिती तयार करून दिलेली असल्यामुळे आम्हाला परवानगी देण्यात यावी यासाठी ठेवलेलं आहे। तुम्ही 6/6/2003 पत्र दिले होतं, 22-24ला 2025ला दिलेलं नुकसान त्याचं काय झालं? त्याचा आणि काही खुलास निघाला म्हणून त्या 22/4/25ला नियमानुसार शासन मुख्य अधिकारी GR लावून आम्हाला पत्र दिलेलं आहे। त्यानुसार आम्ही पूर्ण ठराव करून दिलेला आहे। बोला। 4था दिवस आहे। याच्या आधी 1-2दा उपोषण झालं पुतळ्यासाठी। अनेक वर्षाचा संघर्ष आहे। तर प्रत्येक मुदखेडवासियांनी इतर समाजाची सुद्धा इच्छा आहे की हा पुतळा उभारणीसाठी शासनाने परवानगी देऊन आपली पुतळा बसविण्याची जागा निश्चित करून द्यावी। अडचण शासनाची परवानगी हवी आहे। शासनाला परवानगी द्यावं। शासनाने परवानगी द्यावर पुतळा बसविण्यात समिती तयार। समितीला जाऊन अंदाजे 2-3 महिने झालं। बरं 3 महिने झालं। रजिस्टर्ड पद्धतीने समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीमध्ये जवळपास 7 लोकांची समिती आहे। त्या समितीमार्फत सुद्धा निवेदन कलेक्टरला जिल्हाधिकारी देण्यात आलेलं आहे, इतर सर्व अधिकाऱ्यांना। पण अजून काही जिल्हाधिकारी तशा पद्धतीची प्रक्रिया सुरू केलेली नाही। न्यूज रिपोर्टर जबार शेख, आज 24 तास, मुदखेड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।